नमस्कार. सकाळचे 11 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेचं हे कृत्य. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमधला संतापजनक प्रकार आहे. गुरांच्या गोठ्यामध्ये नेऊन चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. दरम्यान समस्त ग्रामस्थांकडून आज नसरापूर बंदची हाक देण्यात आली. 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या चिमुकलीला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर हत्या करण्यात आली. भोर तालुक्यातला हा सगळा संतापजनक प्रकार आहे. दरम्यान आता ग्रामस्थांनी नसरापूर बंदची हाक दिली. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रीतम, तुम्ही सध्या तिथे उपस्थित आहात. ग्रामस्थांनी आता गाव बंदची हाक दिली. ग्रामस्थांमध्ये कशा पद्धतीने रोष आणि संताप पाहायला मिळतो? अतिशय खेदजनक आणि निंदाजनक जी आहे काल सायंकाळच्या सुमारास 4 वर्षाची बालिका मृतावस्थेत आढळली आणि त्या घटनेची माहिती वेगाने संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पसरली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली, गावकऱ्यांनी पाहणी केली आणि प्राथमिकदृष्ट्या त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्नास आलं. गावकऱ्यांनी तपास घेतला, पोलिसांनी तपास घेतला आणि सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती त्या मुलीला घेऊन जाताना दिसला आणि तिथून पुढे सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. गावकऱ्यांचा आक्रोश काय की कालपासून गावकऱ्यांनी अन्न पाणी सोडाच पण संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाळलाय. लॉकडाऊन देखील आहे, ते देखील गावाला परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीने गावकऱ्यांनी आज आक्रोश करत काळ्या फिती बांधत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत हा मूक मोर्चा आंदोलन काढलेला आहे. गावकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांनी देखील काल रास्ता रोको आंदोलन केलं. आज संपूर्ण गावकरी काल कोणाच्याही घरामध्ये अन्न शिजलं नाहीये. आज मुलगा आहे तरी गावकऱ्यांच्या भावना त्याहून अधिक तीव्र आहेत. आज एक 4 वर्षाची नात आपल्या सायत नाही एका नराधमाने तिचं असं वाईट कृत्य केलंय. मला फक्त एवढं सांगायचं आहे की त्या आरोपीवर हा 3रा गुन्हा असून तिला मोकळं का सोडलं जातं? त्या आरोपीला हा एक भाग आहे आणि तिला प्रोसिजर प्रमाणे तिला लवकरात लवकर आमच्या गावात फाशी दिली पाहिजे. आणि या घटना थांबण्यासाठी किंवा गावाला संरक्षण मिळण्यासाठी वरपासून काहीतरी खरोखरी प्रयत्न झाले पाहिजे. ही खूप खेदजनक आणि अतिशय वाईट घटना घडलेली आहे. ती ही गावात कधीच अशी आतापर्यंतच्या इतिहासात घडली नव्हती. बरोबर आहे, कारण याच गावाच्या ज्या वाटा आहेत त्या राजगड आणि पूर्णा किल्ल्यांवरती जातात. ऐतिहासिक आणि शिव यासाठी पार्श्वभूमी आहे आणि याच गावामध्ये असा प्रकार घडतो. त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश हा आता इतकाच वेगाने व्यक्त होतोय. तीव्र त्यांच्या सगळ्या भावना आहेत. काल संपूर्ण घटनेपासून सुरुवातीपासून आजपर्यंत जे गावाचे ग्रामस्थ आहेत राजे ते देखील होते. राजे काय घटना आहे आणि ह्याचा तुम्ही सगळ्यात खेद व्यक्त करताय? कालच्याला संध्याकाळी बोला. काल दुपारी ही घटना घडलेली आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपीला पोलिस घेऊन देण्यात आला असं पोलिसांनी सांगितलेलं होतं. पण आरोपीला तुम्ही न्यायचं कारणच काय होतं? जर त्या माणसाचं 2 गुन्हे करून 4 वर्ष येरवडा जेलमध्ये होता. येरवडा जेलमध्ये झाल्यानंतर त्यांनी 60 वर्षाच्या आजीवर बलात्कार केला. त्याच्यानंतर त्याच्या स्वतःच्या पुतणीवर सुद्धा त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 3ऱ्यांदा त्याने ही घटना केली. ही घटना जर अशी केली तर जर 2 गुन्ह्यामध्ये त्याला काही शिक्षा झाली नसेल तर ते आता काय शिक्षा होऊ शकते? आता काय शिक्षा होऊ शकते? कोण गॅरंटी घेऊ शकतो? कोण शब्द देऊ शकतो? त्याला ही फाशी झालीच पाहिजे. म्हणजे न्याय व्यवस्थेने त्याला 2दा त्याच्या कृत्यांना जी माफी दिली किंवा शिक्षा जी आहे ती कठोर 4 वर्ष त्यामुळे त्याचं 3रं त्यांनी धाडस केलं आणि आज आपली 4 वर्षाची नात म्हणा. नक्कीच प्रीतम, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक हा सगळा प्रकार आहे. आता ग्रामस्थांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी आरोपीला तात्काळ कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते. कारण 65 वर्षीय नराधमानं एका 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान या सगळ्यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये.
कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाही. नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला जे आहे तिच्यावर अत्याचार केला गेलाय आणि तिला जे आहे ते दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि तो नराधाम जो आहे तो 65 वर्षाचा आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? अशी प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं